कोणीतरी बोललं असतं तर कदाचित हा दिवस आलाच नसता. आपल्या मुलांवर आपण लाठीचार्ज करणं हे योग्य आहे का? मला सांगा. हे दुर्दैव आहे आणि भारताच्या इतिहासातला हा एक मोठा टर्निंग पॉईंट असतो. काही आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावरती आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार अजित डोवालांना दिला जातो, परंतु त्यांच्या स्वागताच्या बॅनरवरती त्यांचा उल्लेख चाणक्य असा मुरलीधर मोहोळांकडनं करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटोज बॅनरवरती लावले. बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. पण तुम्ही बघा ना, आज पुणेकर, नुसती काँग्रेस पार्टी मी म्हणणार नाही, कारण का माझं प्रशांत जगतापांशी बोलणं झालं काल. प्रशांत जगतापांना विचारलं की काय आंदोलन करताय. प्रशांत जगतापांनी मला सविस्तर सांगितलं की ताई, हे फक्त काँग्रेसचं आंदोलन नाही, हे पुणेकरांचं आंदोलन आहे आणि आम्ही कोणीही याच्यात राजकारण आणू शकत नाही. पण आमच्या आपल्या सगळ्यांची, ती काय फक्त कुणाची मुलं नाही, ती भारताची मुलं आहेत. त्या भारताच्या मुलं आणि मुलींवर ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला, ज्या पद्धतीने मुलींचे केस पकडले गेले, त्यांना म्हणजे मी बोलूही शकत नाहीत अशा गोष्टी मुलींबरोबर घडल्या. अतिशय दुर्दैवी आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. पंतप्रधानांनी एक नवीन व्हिडिओ आता इंस्टाग्रामवर टाकला आहे. त्यात ते म्हणतात की माझ्या आईवरूनही शिवी देण्यात आली, मात्र या सगळ्या पोरांना माफ केलं पाहिजे, ही सगळी आपलीच पोरं आहे. म्हणून तर आम्ही चर्चा मागतोय ना. जर ह्या गोष्टीवर दोन्ही बाजूनी विरोधी पक्षाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन जर ह्याच्यावर सविस्तर चर्चा झाली तर मार्ग निघू शकतो. पण इच्छा असली पाहिजे ना मार्ग निघायची. आम्हाला या विषयावर राजकारण करायचं नाही, पण भारतातल्या युवक आणि युवतीवर जर भारत सरकारने केसेस केल्या तर ताकदीने, माणुसकीच्या नात्याने आपली भारतीय मुलांच्यासाठी आम्ही ताकदीने लढणार. वेळ पडली तर आम्ही करू. आमच्याही संघटनेमध्ये खूप एक वेगळा लीगल सेल आहे, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून नाही, पण भारताचे नागरिक म्हणून आमची सगळी लीगल टीम ह्या प्रत्येक मुला आणि मुलीबरोबर ताकदीने उभी राहील. थँक्यू.